आपल्या मनामध्ये सतत काही ना काही चालू असतं. पण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, त्याने तुम्ही ऐकूनही चकित व्हाल. सर्वात प्रथम तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे, की प्रत्येक व्यक्तीच्या अवतीभोवती एक अदृश्य शक्तीची ऊर्जा कायम काम करते आणि ती ऊर्जा त्या व्यक्तीसाठी काम करते. तर मंडळी, इतका सुरेख टॉपिक आज मी घेऊन आलेली आहे. रहस्यमयी टॉपिक आहे. बहुतेकांना माहीतही असेल, की ही ऊर्जा नेमकी काय आहे ते. तर ज्यांना जाणून घ्यायचं आहे ही ऊर्जा काय आहे, तर त्यांनी मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि शेवटपर्यंत पाहण्यासाठी आणखीन एक कारण आहे. कारण जी ऊर्जा आहे ना, त्याची ट्रिक मी तुम्हाला शिकवणार की तुम्ही ही ऊर्जा कशी पाहू शकता. त्यामुळे तुम्ही तुमची ऊर्जा पाहू शकता. हे तर मंडळी, मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना आहे. एक, विचार करण्याची आपली पद्धत. दुसरं, आपली जी वाणी आहे, आपण काय शब्द वापरतो. आणि तिसरं, आपण काय ऐकतो. अदृश्य ऊर्जा जी आहे ती आपल्यासाठी काम करते आणि त्या ऊर्जेला म्हणतात ऑरा. आता आपला ऑरा आपण कसा समजायचा. आपला ऑरा जो आहे त्याचा कलर काय आहे. आपला जो ऑरा आहे म्हणजे आभामंडल. मराठीत ऑरा म्हणजे आभामंडल. आपलं आभामंडल हे कसं काम करतं, तर आपलं आभामंडल हे पूर्णपणे टोटली आपल्या विचारांवर, आपल्या शब्दांवर, आपल्या जे काही आपण ऐकत असतो त्याच्यावरच अवलंबून असतं. जसे जसे तुम्ही आहात, जसे तुमची एनर्जी आहे, जशी तुमची एनर्जी काम करते तशी ती ऑराची एनर्जी काम करते. तसा तो ऑरा तयार होतो. म्हणजे एखादी व्यक्ती प्रचंड नेगेटिव्ह असेल तर तिचा ऑरा तुम्हाला डार्क कुठल्या तरी कलर मध्ये दिसेल. जर एखादी व्यक्ती खूप छान विचारांची आहे तर तिचा ऑरा मात्र तुम्हाला एकदम छान सुंदर ब्राईट कलर मध्ये दिसेल. पण आता ऑरा आपण कसा ओळखायचा हे तर मी शेवटी सांगणारच आहे, की आपला ऑरा ओळखण्याची जी ट्रिक आहे ती मी तुम्हाला आज अगदी जादूची टिपच देणार आहे, की तुम्ही तो कसा ओळखायचा. पण आज हे समजून घ्या की आपल्या विचारांमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. आपले जो वाईट शब्द तोंडातून निघत असतील त्यासाठीही आपल्या तोंडाला कुठेतरी सावरायचं आहे. आपण काही नेगेटिव्हिटी जास्त लोकांची ऐकत असू तर त्या नेगेटिव्हिटीलाही ऐकण्याची एक मर्यादा ठेवायची आहे. कारण नेगेटिव्हिटीचा सोर्स हा खूप पटकन काम करतो आणि पॉझिटिव्हिटीचा जो सोर्स आहे त्याला मात्र काम करून देण्यासाठी मुळात आपण पॉझिटिव्ह पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन पॉझिटिव्ह सोर्स तुमच्यासाठी काम करेल. आणि मंडळी, तुमचं चांगलं व्हावं, तुम्ही छान असावेत असं कायम मला वाटते. कारण तुम्ही माझे व्ह्युअर्स आहात. माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी कायम मी छान छान टॉपिक घेऊन येते. आजचा हा जो टॉपिक आहे हा इतका रहस्यमयी आहे आणि मला वाटतं मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगत असेन की आपला ऑरा आपण कसा ओळखायचा. आता आपण हे समजून घेऊया की ऑरा आपण कसा ओळखू शकतो. सर्वात प्रथम एक शांत जागा निवडायची आणि त्या शांत जागेमध्ये समोर एक एकदम लाईट कलरची भिंत हवे, एक वॉल हवे. एक तर सफेद हवे, नाहीतर कुठलाही पण लाईट कलर हवे. जो लाईट कलर तुम्ही त्या भिंतीच्या समोर जेव्हा बसता तेव्हा तुमचे हे दोन्ही हात तुम्ही असे बघा, असे सरळ करायचे आणि बोटांच्या मध्ये असं अंतर आणायचे. बोटांच्या मध्ये जेव्हा तुम्ही अंतर आणता त्यावर जे अंतर आहे त्याच्यावर तुम्हाला एकाग्रतेने पाहायचं आहे. म्हणजे त्राटक म्हणतो आपण त्याला, ते करायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या बोटांच्या मध्ये मध्ये नजर फिरवायची नाहीये. तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या बोटाजवळ बघत राहायचे, बघत राहायचे, बघत राहायचे. जी रिकामी जागा आहे त्यात तुम्हाला एकटक पाहत राहायचे. ते हे पाहूनच्या रिकाम्या जागेत जर तुम्हाला मन विचलित होत असेल तर तुम्ही बोटाच्या साईडलाही पाहू शकता. असं करत 1-2 मिनिटं पापणी न लावता तुम्हाला त्या बोटांच्या कडांमध्ये किंवा बोटांचा जो मधला हा गॅप आहे यामध्ये पाहत राहायचं आहे. 2 मिनिटांनी हळूहळू हळूहळू तुमच्या समोर एक कलर आपोआप तुम्हाला दिसायला लागेल. सुरुवातीला एक लाईट सफेद कलर तुम्हाला दिसेल. पण ज्यांच्या मनात अतिशय नेगेटिव्हिटी भरलेली आहे त्यांना सफेद ऐवजी काळ्या कलरचं दर्शन होईल. म्हणजे लाईट काळा कलर, लाईट ग्रे कलर असा काहीतरी दिसायला लागेल. आणि जे खूप पॉझिटिव्ह आहे, जे सतत चांगला विचार करतात त्या लोकांना मात्र खूप छान सुंदर ब्राईट कलर दिसायला लागतील. तुम्ही हे करून पहा, तुम्ही याचा अनुभव घ्या. कारण हे जे मॅजिकली काम करतो एका व्यक्तीसाठी, तर तो ऑरा कसा असू शकतो हे आपल्याला पाहायलाच पाहिजे. आणि हळूहळू तुम्ही जेव्हा तुमचं
मेडिटेशन मध्ये सातत्य ठेवाल, एकाग्रतेमध्ये सातत्य ठेवाल, रोज एक बैठक ठेवाल मेडिटेशनची, आणि तुम्हाला जर तुमचा ऑरा चेक करायचा असेल मेडिटेशन करत करत, म्हणजे तुम्ही जर एका वेगळ्या लेवलला पोहोचता, तेव्हा तुम्हाला 1-2 मिनिटं वाटही पाहावी लागणार नाही. तुम्ही फक्त भिंतीसमोर असे हात केलेत की एकदम तिथे एकाग्रता केली तर एक अर्ध्या मिनिटातच तुम्हाला तुमच्या ऑराचा कलर दिसायला लागतो. आणि हे फक्त तुम्ही करता म्हणून तुम्हाला तुमचा दिसतोय, पण इतरांचाही, तुम्हाला तुमच्या मुलांचाही बघायचा असेल तर तुम्ही मुलांनाही असं सांगू शकता, आणि तुमची मुलं, तुमची बायको, तुमची फॅमिलीतली लोकही स्वतःचा ऑरा चेक करू शकतात. ऑराचे एक वेगवेगळे कलर असतात, त्यामुळे ते कलर कसे काम करतात, त्या कलरचं काय बेनिफिट्स तुम्हाला असतं, किंवा त्या कलरच्या सूचना, ती कलर आपल्याला काय सूचना देतात, हे सगळं माझा त्यासाठी एक व्हिडिओ मी बनवणार आहे. तोही लवकर मी पोस्ट करेन. पण सर्वात प्रथम तुमचा जो ऑरा आहे त्याचा कलर काय येत आहे ते मात्र तुम्हाला लवकर ही टेक्निक करून पाहायचं आहे. ही जी ट्रिक आहे ही अतिशय सोपी आणि सुंदर ट्रिक आहे. त्याने तुम्हाला तुमचा ऑरा कसा आहे हे जाणून घेण्यास मदत होणार आहे. बाकी तर मी आहेच, पुढचे कलर वेगवेगळे कसे दिसतात, त्याचे महत्व काय आहे, त्याचे तुम्हाला बेनिफिट्स काय मिळणार आहेत, आणि ते कलर तुम्हाला काय सुचवतात याच्यावर मी नक्की एक व्हिडिओ बनवणारच आहे. पण त्याआधी तुम्ही मात्र तुमचा ऑरा नक्की चेक करा. आणि असा जर कोणी ऑरा चेक केला असेल तर त्यांनी मला कॉमेंटमध्येही सांगा की त्यांनी चेक केलं तर त्यांना कुठला कलर दिसलेला आहे. एखाद्याच्या मनामध्ये चिडचिड होतीये तर त्याचा ऑरा एक वेगळ्या कलरचा येतो. असा ब्रेक 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 तुम्हाला त्याचेही कलर दिसतील. मला पटकन सगळ्यांनी कॉमेंटमध्ये सांगायचं आहे कोण कोण ही ट्रिक करून पाहणार आहे, आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा सुंदर रहस्यमयी वास्तू टिप्स, वेगवेगळ्या रेमेडीज घेऊन मी सतत येत असते. ते व्हिडिओ तुम्हाला तुम्ही सबस्क्राईब केल्यावर लगेचच मिळतील. प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण प्रत्येकाला त्याचा ऑरा कसा आहे हे चेक करण्याची आजच्या काळामध्ये गरज आहे. त्याचा ऑरा त्याला समजला तर तो काही चुका आपल्या सुधारू शकतो. ज्यांचा ऑरा ऑलरेडी चांगला आहे ते अजून चांगला करू शकतात. तर मंडळी, तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र करायला विसरायचं नाहीये. कॉमेंटमध्ये मला सांगत चला की तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत. पुन्हा मी लवकर येईन, तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.